पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दुरी बस्ती कर बस्ती आला प्रातःकाळी उठवून गेला तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आवाज येतो ऐकायला सर्वांना एक श्लोक म्हणतो पुढे सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा सर्वजण म्हणा सर्वांनी म्हणा वसुदेव सुतं देवं सर्वजण म्हणा मोठ्याने जोरात म्हणा ना जरा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे प्रतिष्ठान नाम पैठण क्षेत्र निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या एक दिवसीय नामसंकीर्तनात निरूपणासाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगनाथ बाबांचा अभंग 4 चरणांचा या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा इको राहू द्या एक छोटासा परिहार द्यायचा आहे तो असा अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला हा खडक ओझरगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत काय निमित्त आहे काय कारण आहे तर मला असं वाटतं उपस्थितांपैकी कोणालाही कारण सांगण्याची गरज नाहीच आहे सर्वांना माहितीच आहे पण ते वक्त्याचं प्रधान कर्तव्य असल्यामुळे त्या कारणाचा थोडक्यात उल्लेख असा आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या वैकुंठवासी गंगा भागीरथी यमुनाबाई निवृत्ती पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ अर्थात वर्षश्राद्धा प्रित्यर्थ समस्त पगार परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यात मातोश्रींचे चिरंजीव आहेत श्री हरिभक्तीपरायण दत्तू निवृत्ती पगार श्री हरिभक्तीपरायण सोमनाथ निवृत्ती पगार आणि मुली आहेत त्याच्यामध्ये सौभाग्यवती निर्मला यशवंत बर्वे आणि सौभाग्यवती पूजा दिगंबर घडोजे या मुली आहेत या सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाचं नियोजन केले या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा योग आला ते या परिसरातील ज्येष्ठ कीर्तनकार वारकरी परंपरेचे अनन्य उपासक आदरणीय हरिभक्तीपरायण महंत आमचे मित्र संजय आनंद महाराज आहेत महाराज प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही जी सर्व कलाकार गुणजन मंडळी आहे त्यात आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज आहेत आपले हे महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे महेश महाराज आहेत
आमचे रामदास भाऊ पुरीवरनं आलेत. सर्वच टाळकरी मंडळी अतिशय गोड आहे. प्रचंड प्रचंड संख्येने तुम्ही जमलात. बाकीचे वेळेवर येणार आहेत, आहे का नाही? त्यांना टायमिंग माहिती आहे. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर 3 लोकांचं ऋण आहे. आमचे बाळूकाका पण आलेले संजेती, मला आनंद वाटला. 3 लोकांचं ऋण मानवी जीवन जगताना आपल्यावर आहे. त्यातलं पहिलं ऋण आहे देवाचं, ज्याला शास्त्र देवऋण असं म्हणतं. दुसरं ऋण आहे संतांचं, ज्याला शास्त्र ऋषी ऋण असं म्हणतं. आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं, ज्याला शास्त्र मातृपितृण असं म्हणतं. मग या 3ही ऋणातून उतराई होण्याकरता माणसाने काय करावं, त्याचं गोड शास्त्र आहे. पहिलं जे आहे देवऋण, देवऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं, तर आमचे महाराज म्हणतात त्या देवाचं सदोदित नामचिंतन करावं, म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, त्या देवाचं सदोदित नामचिंतन करावं, म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. किंवा आमचे महाराज म्हणतात ना, दिन रजनीची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनीची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजनीची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनीची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. महाराज म्हटले दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. किंवा अजून महाराज म्हटले ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. पुन्हा एक प्रमाण सांगू, गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसला असे. सतत देवाचं नामचिंतन करावं लागेल, म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. मग देवाचं नामचिंतन केल्यानंतर मनुष्य देवऋणातून मुक्त होतो. दुसरं ऋण आहे संतांचं. ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं लागेल, तर आमचे महाराज म्हटले त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं लागेल. तेनेची पण ते चालू तेनेची पंथ चालू जाता, देनेची पंते चालू जाता, देनेची पंते चालू जाता. कोठे काय न पडगुंगा, कोठे काय. तेनेची पंथ चालू जाता, तेनेची पंथ चालू जाता. पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही. तेनेची पंथ चालू जाता, देनेची पंते चालू जाता. संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जर आपण गेलो तर मनुष्य ऋषी ऋणातून म्हणजे संत ऋणातून मुक्त होतो. अजून सांगेन मी, ऐका. जगामध्ये चांगला रस्ता तोच आहे की ज्या रस्त्याने ऋषी मुनी साधू संत अमलात्मा विमलात्मा कपिंद्र ज्ञानेंद्र मुनींद्र महानुभाव गेले. त्या रस्त्याने गेलं पाहिजे. महाभारतामध्ये असं एक गोड चरित्र, थोडस मोकळा करा दादा. महाभारतामध्ये असं एक मस्त गोड चरित्र आहे. यक्षदेवतेने जे अनेकविध प्रश्न राजा धर्माला विचारलेत, त्याच्यामध्ये हा पण एक प्रश्न आहे. यक्षदेवतेने विचारलं, राजन या जगामध्ये चांगला रस्ता कोणता आहे, कोणत्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. या प्रश्नाचं अतिशय गोड उत्तर
महाराज युधिष्ठिरांनी दिलंय. महाराज युधिष्ठिरांनी हात जोडले आणि अत्यंत विनम्रपणे यक्ष देवतेला सांगितलं, हे यक्ष भगवान, या जगामध्ये चांगला रस्ता एकच आहे. कोणता रस्ता चांगला आहे? महाजनो नगतस पंथा. मोठी माणसं ज्या रस्त्याने गेले ना त्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंध म्हणून उघड बोलिलो. वेद मार्गाने ऋषी मुनी सिद्ध संत गेले, आम्ही सुद्धा त्याच मार्गाने गेलं पाहिजे, म्हणजे मनुष्य ऋषी ऋणातून मुक्त होईल. आणि तिसरं जे ऋण आहे आई वडिलांचं ऋण. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल? तर मला असं वाटतं पगार परिवाराने जे केलं ना महाराज ते करावं लागेल. हयात असेपर्यंत आई वडिलांची सेवा केली, ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने ज्ञानदान अन्नदान संपूर्ण होणार आहे. इथे त्यांच्या नावाने केलेलं दान, मग ते अन्नाचं असेल ज्ञानाचं असेल, या दानातून निर्माण झालेलं पुण्य हे गेलेल्या माणसांच्या पदरी जातं आणि या पुण्याद्वारा त्यांना सद्गती मिळत असते. विठ्ठल आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे महाराज, कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. तुम्ही सर्वजण मला सांगा, अंत्ययात्रेमध्ये संमिलित झाल्यानंतर प्रेत खांद्यावर घेऊन आम्ही जेव्हा स्मशानाकडे चालत चालत जातो तेव्हा तुमच्याकडे काय म्हणायची पद्धत आहे? काय म्हणत जातात? काय म्हणता? बरं ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळं वेगळं आहे. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे खानदेशामध्ये प्रेत खांद्यावर घेऊन हो स्मशानाकडे जाताना एक वाक्य सर्वजण म्हणतात, राम बोलो भाई राम. कसं वाक्य ते? राम बोलो भाई राम. सर्वजण असं म्हणतात, राम बोलो भाई राम. कुणी वाक्य तयार केलंय मला माहिती नाही. तुम्ही सर्वजण मला सांगा, या वाक्यामध्ये राम शब्द किती वेळा आलाय? 2 वेळा आला. सुरुवातीला पण राम आहे आणि नंतर पण राम आहे. राम बोलो भाई राम. काही माणसं काहीतरी म्हणतात. मी परवा एका अंत्ययात्रेला होतो, एकाच्या जरा मागे चालत होतो, तो राम बोलो भाई राम नव्हता म्हणत, तो म्हणे राम बोलो भैला. त्याला म्हटलं तसं नाही रे, तू जरा व्यवस्थित हो ना. मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे, या वाक्यामध्ये राम शब्द 2 वेळा आलाय. आता अंत्ययात्रेला जर 1000 माणसं आहेत आणि या 1000 माणसांनी हे वाक्य एकदा म्हटलं तर रामनामाचे किती जप झाले दादा? 2000. आणि सारीच माणसं ही वाक्य म्हणत 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 स्मशानापर्यंत गेले तर रामनामाचे किती जप होतात? अगणित जप होतात. या जपातून निर्माण झालेलं पुण्य हे गेलेल्या माणसाच्या पदरी जातं आणि या पुण्याद्वारा त्याला सद्गती मिळत असते. विठ्ठल आई वडिलांबद्दल जर बोलायचं ठरलं तर एकच वाक्य सांगतो, अनंत अनंत उपकार आई वडिलांचे या देहावर आहेत. जीवनातून आई निघून जाणं म्हणजे प्रेमरूपी निर्झरातला शेवटचा थेंब आहे. आई इतकं प्रेम आमच्यावर कोणी करत नाही, कुणीच करत नाही. महाराज किती प्रेम करते आई. जगद्गुरु तुकोबरा आईच्या बद्दल बोलताना असं म्हटले, अरे लेकरावर निस्वार्थ प्रेम करणारी जगामध्ये कळवळ्याची जाती एकच आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची
जात जगामध्ये एकच आहे. काय म्हटले तुकोबाराय? करी लाभावीन. आई मुलावर प्रेम करत असताना तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ राहत नाही, कुठल्याही प्रकारचा हेतू राहत नाही, कुठल्याही प्रकारचं कारण राहत नाही. आई मुलावर अकारण प्रेम करते. माणूस इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. किती प्रेम करते आई तुम्हाला सांगू? एक एवढं एवढं पोरग लहान, त्याला सांगितलं बाळा आम्ही तुम्हाला जेवायला देऊ. पोरगा म्हटलं द्या. जेवायला कोणाला आवडत नाही? ते म्हटले पण ऐक, तुला जेवायला देताना आम्ही तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधू. पोरगा म्हटला अहो पट्टी बांधून द्या ना, जेवायला डोळ्यांची काय गरज आहे? जेवायला हात पाहिजे आणि अजून तोंड पाहिजे. आंधळी माणसं जेवत नाही का? जेवत नाही आंधळी माणसं. बरं ताटामध्ये तुम्ही पदार्थ किती जरी वेगळे वेगळे ठेवले तरी मध्ये गेल्यावर एकच होणार आहेत ना. द्या पट्टी बांधून द्या. पण म्हटले ऐक, तुला जेवायला दिल्यानंतर वेगळ्या वेगळ्या 10 बायका तुला वाढायला येतील. पोरगा म्हटला ठीक आहे, त्याच्यामध्ये तुझी आई पण एक असेल. पोरगा म्हटला बर मग तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाढला हे तुला ओळखायचंय का? तुझ्या डोळ्यावर पट्टी असेल. पोरगा म्हटला दादा व्हेरी सिंपल आहे. म्हणे कसं? जरी माझ्या डोळ्यावर पट्टी असेल तरी वाढायला आलेली बाई मला पदार्थाचं नाव सांगेल ना. भात देऊ का, वरण देऊ का, त्याच्यावरून मी ओळखेल की ही बाई माझी आई आहे. तो माणूस म्हटला तसं काही होणार नाही, वाढायला आलेली बाई बोलणार नाही. पोरगा म्हटला मग मला पदार्थाचं नाव कसं कळेल? कसं कळेल मला माझ्या ताटामध्ये काय वाढल्या जातंय? तो म्हटला त्याची एक व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? तुझ्या पाठीमागे एक माणूस आम्ही असा उभा करू, तो तुला पदार्थाचं नाव सांगेल, वाढायला आलेली बाई बोलणार नाही. त्याच्यामध्ये तुझी एक आई असेल, तुझ्या आईने तुला काय वाढलं ते तुला ओळखायचंय. पोरगा म्हटला ठीक आहे. पोराच्या डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी बांधून झाल्यावर चेक केलं, दिसतंय का? म्हटलं विश्वास ठेवा नाही दिसत आहे. बसवलं त्याला समोर, ताट मांडलं, त्याने पाणी फिरवलं आणि जेवायला सुरुवात केली. एक माणूस पाठीमागे येऊन उभा राहिला. पोरगा पुढे जेवत होता, तो माणूस असा पाठीमागे येऊन उभा राहिला. लग्नाच्या पंक्तीमध्ये नाही का आपण पुढे जेवत असतो, मागे माणसं येऊन उभे राहतात. लग्नाच्या पंक्तीमध्ये तर जेवणच अवघड आहे महाराज. काही काही नुसते उभे बी राहत नाही, असं बी करतात. उरक बुवा लवकर, कठीणच आहे. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा, एक माणूस असा येऊन उभा राहिला मागे. पहिली बाई आली, पाठीमागचा लगेच ओरडला, या बाईकडे भात आहे, तुला हवा आहे? पोरगा म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने भात वाढला, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे वरण होतं. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला, या बाईकडे वरण आहे, तुला हवंय? तो म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने वरण वाढलं, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे पुरी होती. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला, या बाईकडे पुरी आहे, तुला हवी? तो म्हटला 2 द्या ना. त्या बाईने पुरी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे भाजी होती. पाठीमागचा माणूस ओरडला, या बाईकडे भाजी तुला हवी? तो म्हटला 2 चमचे द्या. 2 चमचे भाजी वाढली, त्या बाईने निघून गेली. ऐका ना. नंतर आल्या बाईकडे जिलेबी होती. पाठीमागचा माणूस ओरडला, या बाईकडे जिलेबी आहे, तुला हवी? तो म्हटला 2 जिलेब्या द्या. त्या बाईने जिलेबी वाढली, निघून गेली. सर्व पदार्थ तुम्ही डोळ्यासमोर आणा, मी सांगणार नाही. सर्व पदार्थ वाढून झाले, पोराचं यथेच्छ जेवण झालं. याने हात धुतला. पाठीमागच्या माणसाने याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. वाढायला आलेल्या 10 बायका समोर येऊन उभा राहिल्या आणि सर्वांनी विचारलं, बाळा विचारलंस का, ओळखलंस का रे तू? तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाढला? पोराने क्षणभर डोळे बंद केले. त्याचे डोळे आनंदाने किलकिले झाले. त्याने आपल्या आईकडे बोट केलं आणि हळूच म्हटलं, ऐका 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 ऐका. काय? अहो म्हटली, जी बाई पुरी वाढायला आली होती ना, ती बाई माझी आई होती आणि योगायोगाने तीच बाई त्याची आई होती. सर्व बायांनी तोंडात बोट घातलं. म्हटलं काय लबाडे ग हा, आपण तर कोणीच बोललो नाही, तरी यांनी कस काय ओळखलं की पुरी वाढायला आलेली बाईच याची आई आहे? सर्व बायांनी त्याला घोळका केला आणि सांगितलं, करे लबाडा कसं ओळखलंस तू? तो म्हटला रागू नका, थांबा थांबा, रागू नका. माझ्या डोळ्यावर पट्टी होती. म्हटले हो. मला दिसत नव्हतं. म्हटले हो. हे दादा मागे उभे होते. म्हटले हो. यांनी मला प्रत्येक पदार्थाचं नाव सांगितलं. म्हटले हो. पण यांनी मला पदार्थाचं नाव सांगितलं की मी प्रमाण सांगायचो. काय प्रमाण? यांनी मला सांगितलं, हो
या बाईकडे भात आहे, तुला हवा? मी म्हणायचो 2 चमचे द्या. यांनी मला सांगितलं या बाईकडे भाजी आहे, तुला हवी? मी म्हटलं 2 चमचे द्या. याच्यामुळे व्हायचं काय, समोर वाढायला आलेली जी बाई आहे ना, ती मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच द्यायची. एखादी तर अशी कंजूस पण असायची, मी जेवढं सांगितलं ना त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यायची. हो, पण यांनी जेव्हा मला सांगितलं ना की या बाईकडे पुरी आहे, तुला हवी? तेव्हा मी म्हटलं 2 पुऱ्या द्या. त्या वेडाबाईने माझ्या ताटात 6 पुऱ्या ठेवल्या होत्या. त्यावरून मी ओळखलं की ही बाई 101% माझी आई आहे महाराज. ही आई आहे. आई मुलावर फार प्रेम करते महाराज. अजून एक वाक्य तुम्हाला सांगेल मी, हयात असेपर्यंत आई प्रेम करेल, कौतुक नाही. निघून गेल्यानंतर सुद्धा आई प्रेम करते. हो, आई निघून गेलेली, स्वर्गाला गेली म्हणून आई संपली असं म्हणायचं काही कारण नाही. निघून गेल्यानंतर सुद्धा आईच्या मायेची पाखर सदोदित आपल्या बरोबर असते. विठ्ठल आई ही व्यक्ती नाही महाराज, आई हे तत्व आहे. आई जात नाही कुठे. अजून तुम्हाला सांगू, आई हा शब्द नाहीये, आई हा मंत्र आहे. हो, आम्ही सर्वजण वारकरी आहोत. सांगा बरं मला सर्वजण, आम्हा वारकऱ्यांचा मंत्र कोणता आहे? राम कृष्ण हरी, हा वारकऱ्यांचा मंत्र आहे. मग वारकरी जर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करेल तर वारकऱ्याचा 101% उद्धार होईल, संदेह नाहीच आहे. पण एखादा माणूस कोणत्याच देवाचा भक्त नसेल, तो मातृभक्त असेल आणि तो जर हातामध्ये जपमाळ घेऊन आई 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 या मंत्राचा जप करेल ना दादा, तो पूर्ण गॅरंटीने सांगतो 101% त्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई हा शब्द नाहीये, तर आई हा मंत्र आहे. नुसता मंत्र नाही, सहज स्फुरणारा मंत्र आहे. बाळाला जेव्हा पहिल्यांदा वाणी येते, वाचा येते, तुम्ही सर्वजण मला सांगा बरं, त्याच्या तोंडामध्ये पहिला शब्द काय येतो? आईच आहे ना महाराज. मा, आई असा शब्द त्याच्या तोंडामध्ये येतो. म्हणून सहज स्फुरणारा मंत्र आहे. हयात असेपर्यंत सांभाळेल, कौतुक नाही. गेल्यानंतर सुद्धा आईच्या प्रेमाची पाखर आपल्यावर सदोदित असते. एक छोटीशी कथा माझ्या डोळ्यासमोर येते. कुठल्या तरी मॅगझिन मध्ये मी वाचलेली आहे. एका स्त्रीने लिहिलेली कथा आहे, अद्भुत आहे. विठ्ठल मेल्यानंतर सुद्धा आईचं किती प्रेम असतं आपल्यावर. आई निघून गेल्यावर तिचं प्रेम संपत नाही, तिचं प्रेम असतं. मला त्या स्त्रीने लिहिलेली ती कथा आहे. ती म्हटली, मी माझ्या नवऱ्याबरोबर कुठेतरी लांब ड्राईव्हला होती. घाटाघाटाच्या रस्त्यातून, पावसाळ्याच्या दिवसातून, सायंकाळच्या वेळेस आमचा प्रवास चालू होता. तर घाटाचा रस्ता असा असतो, एका वळणावर जर आपली गाडी आली तर पुढची 2-4 वळणं सहज दिसतात आपल्याला. तिने लिहिलंय, ते म्हटले त्या वळणावर माझी गाडी आल्यानंतर आमचं एका वळणावर लक्ष गेलं तर एक बाई दिसेल त्या गाडीला हात देत होती आणि थांबत होती, थांबा थांबा थांबा. पण गाड्या भराभर जात होत्या, कोणती गाडी थांबत नव्हती. माझ्या नवऱ्याला मी म्हटलं, समोर बघा ना, त्या वळणावर एक महिला आहे. म्हटले हो. प्रत्येक गाडीला हात देते, गाडी थांबायला तयार नाही, गाडी थांबायला तयार नाही. म्हटले हो. मग माझा नवरा म्हटलं, मग आपण थांबूया का? मी म्हटलं नको, अंधार पडायला आलाय, काहीतरी गोंधळ होईल नका. आणि सांगू तुम्हाला, काहीतरी गोंधळ होईल म्हणून माझ्या नवऱ्याला मीच नकार दिला. आमची गाडी त्या वळणावर आली. वळणांचा रस्ता असल्यामुळे जरा हळूहळू हळूहळू गाडी चालत होती आणि तिने आमची गाडी बघितल्यानंतर आमच्या गाडीला पण तिने हात दिला. गाडीला हात दिल्यानंतर आमची गाडी जरा पुढे गेली. मी बारकाईने त्या बाईकडे बघितलं, तिचा चेहरा रक्ताळलेला होता, अंगावर सारं रक्त सांडलेलं होतं. तिचं ते अंगावर सांडलेलं रक्त बघून मला कसं तरी वाटलं. मी नवऱ्याला म्हटलं, अहो बहुधा त्या बाईच्या गाडीचा अपघात झालाय, थांबूया का आपण, करूया का मदत तिला? माझा नवरा मला म्हटलं, तूच म्हटली आधी थांबायचं नाही, अंधार पडायला आलाय. अहो थांबू, अहो कस तरी वाटलं मला. आणि माझ्या नवऱ्याने हळूच गाडी पुढे घेऊन जरा बाजूला घेतली. गाडी आमची थांबल्याबरोबर ती बाई पाठीमागून पळत पळत आली.
आणि माझ्या बाजूच्या काचेवर असं वाजवलं. मी जशी पण काच खाली केली तशी तिने हात जोडले आणि सांगितलं, मॅडम मदत करा मला, गाडी माझी दरीमध्ये कोसळली, अपघात झालाय माझ्या गाडीला, 1.5 वर्षाचं लेकरू आहे माझं गाडीच्या सीटावर, रडतय होते, तुमच्या नवऱ्याला खाली उतरवा, कृपया माझ्या मुलाचा जीव वाचवा ना, तेवढा अनंत अनंत उपकार तुमचे आमच्यावर होतील, माझ्या लेकराला जरा वाचवा. तिची ती अगतिकता बघून मला कसं झालं. मी नवऱ्याकडे बघितलं, नवऱ्याने गाडीचं गेट उघडलं, माझा नवरा खाली उतरला, पावसाची जरा रिपरिप चालू होती. मी त्या बाईंना सांगितलं, दाखवा तुमची गाडी कुठे कोसळली, माझा नवरा तुमच्या लेकराला वाचवेल. आणि ती बाई पुढे चालायला लागली, माझा नवरा तिच्या पाठीमागे गेला, एका अरुंद वाटेने ती बाई दरीमध्ये उतरली, माझा नवरा पण तिच्या पाठीमागे गाडीजवळ गेला. गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बाळ होतं, टाहो फोडून रडत होता, अंबरडा फोडत होता. माझ्या नवऱ्याने अथक प्रयत्नाने पाठीमागचं गेट उघडलं, लेकराला उचललं आणि लेकराला उचलून वरती आणलं, माझ्याजवळ दिलं. तो टाहो फोडून रडणारं लेकरू मी बघितलं, माझ्या हृदयाला लावलं. पाऊस चालू होता म्हणून पटकन गाडीत जाऊन बसले, त्याला जोजवला. पोरगा थांबायला तयार नव्हता, भुकेला झाला असेल, पोरगा रडत होता, काय करावं मला कळेना. पुन्हा पुन्हा त्याला असा जोजवला, अंगाला, खांद्याला, पोटाला लावला. पोरगा जरा स्तब्ध झाला. पण तेवढ्यात माझा नवरा म्हटला, अगं थांब ना. काय ते म्हटले, मी या लेकराला जेव्हा गाडीतून काढलं ना, म्हटले हो, तेव्हा ड्रायव्हर सीटावर पण कोणीतरी जखमी अवस्थेत मला दिसलं. मी चटकन माझ्या नवऱ्याला म्हटलं, मग जा 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 लवकर जा बरं, कोण आहे बघा लवकर आणि त्याचा पण जीव वाचवा. आणि माझा नवरा पुन्हा त्या दरीमध्ये आला, पुन्हा गाडीजवळ गेला, ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडला. आणि जसा पण ड्रायव्हर सीटचा दरवाजा माझ्या नवऱ्याने उघडला ना, माझ्या नवऱ्याने मोठ्याने किंकाळी मारली, की खाली दरीमध्ये मारलेली किंकाळी वरती मला रोडवर ऐकायला आली. माझा जीव घाबरा झाला, काय करावं मला कळेना, काय झालं असेल, का बरं एवढ्याने मोठा ओरडला हा. म्हणून मी त्या लेकराला गाडीमध्ये ठेवलं आणि खाली उतरले. आणि त्या गाडीच्या दिशेने जेव्हा जायला लागले आणि माझ्या नवऱ्याजवळ पोहोचले, माझ्या नवऱ्याने मला घट्ट मिठी मारली, अंबरडा फोडून रडत होता. हे म्हटलं, काय झालं तुम्हाला रडायला, किती मोठ्याने ओरडलात, काय झालंय, काय बघितलंय. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की ड्रायव्हर सीट कडे बघ ना, कोण आहे बघ ना. आणि जसं माझं लक्ष ड्रायव्हर सीटवर गेलं, नकळत माझ्याही तोटातून किंचाळी बाहेर पडली. ड्रायव्हर सीटवर दुसरं तिसरं कोणी नाही, त्या लेकराचीच आई मरून पडलेली होती. माझ्या नवऱ्याने तिची नाडी बघितली, श्वास बघितला, सारं संपलेलं होतं. माझा नवरा मला मिठी मारून रडत होता आणि त्यांनी सांगत होता, ही बाई जर आधीच ड्रायव्हर सीटवर मरून पडलेली आहे, तर आपली गाडी थांबवणारी बाई कुठे? कुणी आपली गाडी थांबवली? कुणी अत्यंत आगतिकपणे सांगितलं की दादा कृपया मदत करा, माझ्या लेकराला वाचवा, तुम्ही जर नाही मदत केली माझं बाळ वाचणार नाही. कुणी आपल्याला मदतीसाठी आग्रह केला? आईच्या प्रेताकडे बघून माझ्या मनामध्ये असा विचार आला. मी माझ्या नवऱ्याला म्हटले, ते तुम्हा पुरुषांना नाही कळणार, मी आज सारे दरवाजे माझ्याकरता बंद झालेले मला वाटतात. नाही ग चित्त लागत माझं, खरंच नाही चित्त लागत. आणि असं म्हणून आईच्या तसबिरी समोर जर तुम्ही नतमस्तक झालात ना महाराज, एक अतिशय प्रेमाचा गोड स्पर्श तुम्हाला त्या आईच्या फोटो मधून सुद्धा जाणवेल. आणि आई जवळ घेऊन आपल्याला कुरवाळते का काय असं वाटेल. अलगद बोट तुमच्या केसातून फिरतील आणि एक अस्पष्ट असा आवाज तुमच्या कानावर येईल. ती म्हणेल, लेकरा घाबरू नकोस, मी आहे ना रे, अजिबात चिंता करायचं कारण नाही. आणि आईने असं तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने मनशांती मिळेल. म्हणून मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की आई निघून गेली म्हणून आईची माया संपत नाही महाराज. हो, आईचं प्रेम संपत नाही. आई सदोदित आपल्या बरोबर असते. विठ्ठल आई वडिलांबरोबर भरपूर बोलता येण्यासारखं आहे. अभंगनाथ बाबांचं अत्यंत गोड आणि चिंतनीय आहे.
या अभंगातून नाथ बाबा तुम्हाला मला अतिशय गोड मौलिक हितोपदेश करतात. खर तर पांडुरंगरायांनी ही सर्व चराचरात्मक जीवजंतू सृष्टी निर्माण केली दादा. पण ऐका, सुरुवातीला देवाने फक्त आडवे प्राणी निर्माण केले. आडवे, हो, मला असं वाटतं आडवे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत. देवाने असे आडवे प्राणी निर्माण केले. अभंगाची प्रस्तावना करतोय. पण एका प्राण्याला एक अवयव दिला तर दुसरा दिला नाही. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये बऱ्याचशा अवयवांची उणीव आहे. हो, बऱ्याचशा अवयवांची उणीव आहे. तुम्हाला सांगू, देवाने एक प्राणी असा निर्माण केलाय ना, त्याला एकही पाय दिलाच नाही. पाय नाहीच आहे त्याला. कुठला प्राणी आहे? साप. अगदी बरोबर उत्तर आहे. सापाला देवाने एकही पाय दिला नाही. देवाने दुसरा एक असा गजब प्राणी निर्माण केला ना, त्याला भरपूर पाय देऊन टाकले. कुठला प्राणी तो? गोम. अजून तो पावसाळ्यामध्ये निघतो तो वाणी. पण वाणी म्हणजे दुकानदार नाही बर का, हा पावसाळ्यामध्ये निघतो तो. देवाने अजून एक असा प्राणी निर्माण केला, त्याला दोन तोंड देऊन टाकले. इकडे पण तोंड आहे, इकडे पण तोंड आहे. ते 6 महिने इकडनं चालतं, 6 महिने इकडनं चालतं. त्याच्या जातीची काही माणसं समाजामध्ये आहेत, इकडे येत तिकडे येत ना महाराज. विठ्ठल. हो, देवाने अजून एक असा गजब प्राणी निर्माण केला ना, त्याला डोकंच दिलं नाही. डोकं नाहीच आहे त्याला. त्याच्या अंगालाच डोळे आहेत, अंगाला सारे इंद्रिय आहेत. कुठला प्राणी आहे? नाही देण्यात आला. कोण? अमिबा नाही. एक असा आपला प्राणी आहे सर्वीकडे सापडणारा, त्याला डोकंच नाहीये. नाही ध्यानात आला. हा, खेकडा. अगदी बरोबर आहे, तुम्ही छान उत्तर दिलंय. खेकड्याला देवानी डोकं दिलं नाही. पण तुम्ही सर्वजण मला सांगा, ज्याला देवाने डोकं दिलं नाही त्याला डोकं असलेले खातात. कोणाला डोकं आहे कोणाला नाही तेच कळत नाही आता. मग असे रगड प्राणी देवाने निर्माण केले आडवे. पण या प्राण्यांपैकी एकही प्राणी देवाचं भजन करत नाही. मग या प्राण्यांकडे बघून देवाला विषाद वाटला आणि म्हणून देवाने या आडव्या मॉडेलची सुधारित आवृत्ती निर्माण केली. कोणतं मॉडेल? उभं मॉडेल निर्माण केलं. नुसतं निर्माण नाही केलं, तर माणसाच्या हृदयामध्ये ज्ञान घातलं. नाथांच्या भागवतामध्ये असं वर्णन आहे, बाहुल्य मनुष्य देई निज ज्ञान घातले हृदयी. माणसाच्या हृदयामध्ये देवाने ज्ञान घातलं. कशाचं? भजन करायचं. भजन याच देहामध्ये येतं ना. देई खाणे देवाचे भजन. भजन करता येतं ना महाराज. अनेक ज्ञान नाही कोटी भजन करता येतं. इतकं सुंदर बनवलं. ज्ञानोबराय म्हणतात, अरे माणसाकडे बघून देवाला इतका आनंद झाला ना दादा. कसा? एखादं जोडपं लग्न झालंय, 20 वर्ष झाले, मूलबाळ काही झालं नाही, 21व्या वर्षी बाळ जन्माला आलं. त्या जोडप्याला त्या लेकराकडे बघून जेवढा आनंद वाटतो ना, तेवढा आनंद आपल्या प्रत्येकाकडे बघून देवाला वाटला. ज्ञानोबराय लिहितात, वैसे शेवटी एक जिभिये वांझोटी, मग मोहाचे त्रिपुटी
नाचू लागे. हो. इतका आनंद देवाला वाटला आपल्याकडे बघून, इतका आनंद जेवढा त्या आई वडिलांना वाटतो. त्या आई वडिलांना इतका आनंद वाटतो दादा, त्यांना असं वाटतं याचं काय नाव ठेवावं आणि काय नको, कुठले कपडे घ्यावेत आणि कुठले नको, काय खाऊ घालावं आणि काय नको, कुठल्या शाळेमध्ये घालावं आणि कुठल्या नको. इतकं प्रेम करतात. एवढा एवढा तो पोरगा होतो. एक दिवस बाप कौतुकाने हातामध्ये चेंडू घेतो. त्या मुलाला विचारतो, बाळू माझ्या हातात काय? पोरग म्हणतं, बाबा चेंडू आहे, बघ मी चेंडू फेकतो आता. असा घराघरा आत फिरवतो आणि चेंडू फेकायचं नुसतं नाटक करतो. चेंडू फेकत नाही बाप. कुठे लपवतो? बगलीत लपवतो. लगेच मुलाला विचारतो, बाळू सांग बरं रे चेंडू कुठे गेला? मुलगा जर हुशार असेल ना महाराज तर तो लगेच सांगतो, बाबा चेंडू कुठेच नाही. चेंडू कुठे दडवलाय तुम्ही? बगलेत आहे. मग बापाने जसं मुलासमोर चेंडूचं कोडं टाकलंय ना, तसं देवाने जीवासमोर कोडं टाकलंय संसाराचं. तैसे असावे. आहे का नको? हे कोडं आपल्याला सोडवायचंय. पण कोडं म्हणजे काय दादा? गीतेमधलं एक कोडं सांगतो, भजन म्हणा. विठ्ठल भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना नचमस्तानि भूतानि पश्चिमे योग महेश्वर. अर्जुना माझ्या ठिकाणी भूत नाहीत, पण मी भूतांच्या ठिकाणी आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलं, मस्तानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थिता. म्हणजे माझ्या ठिकाणी सर्व भूत आहेत, पण मी भूतांच्या ठिकाणी नाही. वेगळं वेगळं सांगितलं ना. हो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मी दररोज ऐकतो, जनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा वृत्तांत नकळे मज. देवा मला खरंच कळत नाही रे, जनार्दनामध्ये जन आहे का जनामध्ये जनार्दन आहे. पण देवा तू एक काम कर ना, तू का म्हणे तुझी निवडी हे गुढार. हा गुढार तर तूच निवड, माझ्या बुद्धीला आकलन होत. आणि खरंच दादा देवाचं कोड कोणालाच कळत नाही. नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो. मानवला केवडे केवडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे. नवल केवडे केवडे नकळानो बाचे कोडे. नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे देवाचं कोड कोणाला कळणार नाही दादा. कसं कोड आहे देवाचं तुम्हाला सांगू. देवाचं असं अद्भुत कोड आहे. यशोदा मातेला कन्हैया गोकुळामध्ये म्हणतो, आईचा पदर धरतो, ओढतो आणि आईला सांगतो, आई यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. हे आई भूक लागली की मला चल ना घरी, तूप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशंबिरी, मला जीव घाल, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. हो. यशोदेला सांगतो मला भूक लागली आई जेवायला दे. हो. पण प्रत्यक्षात भगवान परमात्मा असा आहे. हो. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ज्यांनी नुसता संकल्प केल्याबरोबर पृथ्वीवरचा प्राणी मात्र तृप्त होतो, तो यशोदा मातेला सांगतो मला जीव घाल. केवढं मोठं कोड आहे. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत तो इतका हलका होतो, इतका हलका होतो, इतका हलका होतो, गवळ्यांच्या लहान लहान पुरी त्याला कडेवर घेतात आणि दिवसभर गोकुळामध्ये वृंदावनामध्ये त्याला मिरवतात. केवढं मोठं कोड आहे महाराज, केवढं कोड आहे. तुम्हाला सांगू,
देवाचं कोड खरंच कोणाला कळणार नाही. उलगडायला जे कठीण जातं ना त्याला कोड म्हणतात. एक छोटस कोड आठवलं सांगतो, भजन म्हणा. विठाल जबाबदारीने सर्वांनी उत्तर द्या. सर्वांकडून मला उत्तराची अपेक्षा आहे. विशेष करून ही वृद्ध माणसं ज्यांना नातं कळतं त्यांना चटकन ध्यानात येईल. ऐका, एक असं कोड आहे. एक बाई मुलाला कडेवर घेऊन चालली होती. ऐका, तिकडनं येणाऱ्या माणसाने बाईला थांबवलं. बाई थांबा. बाई थांबली. त्या माणसाने विचारलं, बाई हे कडेवरचं बाळ तुमचं कोण आहे हो? किती सरळ प्रश्न आहे ना. कडेवरचं बाळ तुमचं कोण आहे? पण बाई जरा हुशार होती, तिने कोड्यात उत्तर दिलं. ऐका बरं दादा. ती म्हटली, हे बाळ ना, हा मुलगा ना? म्हटले हो. मग ऐका ना, या मुलाचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो म्हणे. मग तो मुलगा त्या बाईचा कोण लागतो? घरी जाऊन विचार करा, काय टेन्शन घेऊ नका एवढं. ऐका ना, कसं आहे, परत सांगतो ऐका ना. या मुलाचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. कोण लागतो मग? तो मुलगा त्या बाईचा मुलगाच लागतो ना महाराज. ज्यांना नातं कळेल त्यांना चटकन ध्यानात दिलं. ऐका हो. मग याला कोड, कितीतरी कोडे मला तुम्हाला सांग. कोड फार कठीण असतं. कोड उलगडायला खूप कठीण असतं. हो, काय झालं ऐका, तुम्हाला सांगतो. आपल्या इथून खडकवासलाचा माणूस ज्याला पुण्याला जायचंय, नाशिक पर्यंत गेला. नाशिकवरून पुणे गाडीमध्ये बसला. अजून एक माणूस चढला, सोटापोटातला चांगला साहेब. त्याने विचारलं, इथे जागा आहे का हो? तो म्हटलं, बसा की, जागा आहे ना. बसला. प्रवास सुरू झाला. सोटापोटातला माणूस जरा हो, त्याने आपल्या गावातला शेतकरी त्याच्याकडे जरा कुत्सित नजरेने बघितलं, ऋणात्मक दृष्टीने बघितलं. हो, कधी कधी या शिकलेल्या माणसांना काय होतं कळत नाही महाराज, खरंच ना. आता हा साध्या कपड्यातला शेतकरी आपला बसला बिचारा. आणि मग त्याने विचारलं, साहेबांनी कुठले हो तुम्ही? ते म्हटले, वडाळीच्या शेजारी गाव आहे माझं, खडकवासला. कुठे चाललात? पुण्याला चाललो. बर, काय करता? शेतकरी दादा. म्हटलं, शेती करतो. शिक्षण? अंगठी बहादर आहे. बर, कुठे चाललात? पुण्याला चाललो, मुलगा कंपनीत आहे, त्याला भेटायला चाललो. शेतकरी दादाला असं वाटलं, साहेबांनी एवढं विचारलं आपल्याला, आपणही विचारू. साहेब तुम्ही हो? साहेब म्हटले, मी पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजला प्रिन्सिपॉल आहे. वा. इकडे शैक्षणिक कामानिमित्त नाशिकला आलो होतो, काम संपलं, निघालो. मग तो शेतकरी दादा म्हटला, साहेब तुम्ही मी एकाच सीटावर थेट पुण्यापर्यंत? म्हटले हो. जवळजवळ 6 तासाचा आपला प्रवास आहे. म्हटले हो. मग आपण गप्पा मारूया का? साहेब बुद्धिवान होता. तो म्हटला, शेतकरी दादा तुमच्या माझ्या गप्पा रंगणार नाही. तुम्ही मला आता विचाराल कांद्याचं काय मार्केट चालू आहे, मला काय माहिती काय चालू आहे. तुमचं गप्पांचं फील्ड वेगळं, माझं वेगळं ना. म्हणून असं करूया का, आपण एकमेकाला कोड विचारू. माझ्या कोड्याचं तुम्ही उत्तर द्यायचं, तुमच्या कोड्याचं मी उत्तर देईल. शेतकरी दादा म्हटलं, डन, बिलकुल, वा वा, मस्त टाइमपास होईल. पण म्हटले, एक नियम करू ऐका. माझ्या कोड्याचं जर तुम्हाला उत्तर नाही देता आलं, साहेब म्हटले, तर तुम्ही मला 5 रुपये द्यायचे. तुमच्या कोड्याचं जर मला उत्तर नाही देता आलं, मी तुम्हाला 5 रुपये देईल. ते म्हटले, शेतकरी दादाने जरा हात जोडले. तो म्हटला, साहेब असा कुठे नियम असतो का? त्याच्यापेक्षा नियम असा करू, अगोदर तुम्ही मला कोड विचारा. मला जर तुमच्या कोड्याचं उत्तर नाही देता आलं, मी तुम्हाला 5 रुपये देईन. पण नंतर मी तुम्हाला कोड विचारेल. माझ्या कोड्याचं जर तुम्हाला उत्तर नाही देता आलं, तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. आहे का मंजूर? कारण तुम्ही एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि मी अंगठी बहादर. शेतकरी अंगठी बहादर होता, पण कसा होता? हुशार होता. हुशार का होता? खडकवासलाचा होता ना महाराज, खरंच ना. आता साहेबाला असं वाटलं, हे विचारून विचारून काय विचारणार आहे, आपणच 5-5 रुपये याच्याकडून गोळा करून घेऊ. हे कधी आपल्याला काय विचारताना आपल्याला भरपूर उत्तर येतात. ठीक आहे म्हटले, डन. शेतकरी दादा तुम्ही मला फक्त 5 द्या, मी तुम्हाला 100 देईल. ठीक आहे. आणि पहिला चान्स पण तुम्हालाच दिला शेतकरी दादा. विचारा बरं कोड. शेतकऱ्यांनी कोड विचारलं लक्षपूर्वक, आहे का? कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल त्याचं. हो. शेतकरी दादा म्हटला, साहेब असा कोणता पक्षी हो जो जमिनीवर उभा राहिला का 2 पाय, आकाशामध्ये उडायला लागला का 3 पाय, आकाशामध्ये स्थिर झाला का 4 पाय, खाली उतरायला लागला का 5 पाय, आणि पुन्हा जमिनीवर उभा राहिला का 2च पाय? असा कोणता पक्षी? उत्तर द्या. साहेब म्हटले, भाऊ परत सांग रे, काय उत्तर आहे? असा कोणता पक्षी आहे
जो जमिनीवर उभा राहिला का 2 पाय, आकाशामध्ये उडायला लागला का 3 पाय, आकाशामध्ये स्थिर झाला का 4 पाय, खाली उतरायला लागला का 5 पाय, पुन्हा जमिनीवर उभा राहिला का 2च पाय. उत्तर द्या. साहेब म्हटले जरा वेळ द्या. दिला वेळ. चला, नाशिकवरून निघालेली गाडी सिन्नर क्रॉस झालं. पुन्हा बघितलं शेतकऱ्यांनी आलंय का, ते म्हटले नाही हो, अजून वेळ द्या. संगमनेर पर्यंत गाडी गेली. पुन्हा शेतकऱ्यांनी पाहिला येतंय, ते म्हटले नाही हो, अजून थोडा वेळ द्या. आळे फाट्यापर्यंत गाडी गेली. शेतकरी म्हटला येतंय, ते म्हटले नाही हो. शेतकरी म्हटलं याला काय अर्थ आहे, एकच कोड, डायरेक्ट जाऊ द्या पुण्यापर्यंतच, शिवाजीनगरच. त्याच्यापेक्षा कबूल करा ना मी हरलो असं. आणि साहेबांनी हात जोडले आणि सांगितलं खरंच शेतकरी दादा मी हरलो. हरलात द्या 100 रुपये. पाठीमागून साहेबांनी पाकिट काढलं, कोरी करकरात 100ची नोट काढली, शेतकऱ्याला दिली. यांनी खिशामध्ये 100ची नोट घातली आणि मग हळूच म्हटलं आता काही विचारा, कारण याला द्यायचे किती होते 5 आणि जमा किती झाले होते. हे कशाला घाबरत महाराजाला. पण साहेबांनी सांगितलं मी काहीच विचारत नाही शेतकरी दादा, तुम्ही जे विचारलंय ना तेच कोड विचारतो. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर उभा राहिला का 2 पाय, आकाशामध्ये उडायला लागला का 3 पाय, आकाशामध्ये स्थिर झाला का 4 पाय, खाली उतरायला लागला का 5 पाय आणि पुन्हा जमिनीवर उभा राहिला का 2च पाय. याच उत्तर तुम्ही द्या म्हटले मला. शेतकरी दादा हळूच म्हणे भाऊ मला नाही माहिती, 5 रुपये घे रे म्हणे. तो म्हणे अय मला नाही माहिती, तर मला पण माहिती होतं रे. तो म्हटला मग मी जीभ धरली होती का तुझी, सांगायला पाहिजे होतं ना मला. तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा की याला कोड म्हणतात. हो, मग कोड सुटायला जसा वेळ लागतो किंवा सुटत नाही, तसं देवाने प्रत्येक जीवासमोर कोड टाकले संसाराचं. पण ऐका ना दादा, कोड डायरेक्ट नाही सुटत, ते सोडवण्यासाठी मध्ये काहीतरी टाकावं लागतं. आता बघा लग्न सराई चालू आहे, नववधूला तिच्या लहान लहान नंदांनी लहान लहान दिरांनी दरवाजामध्ये अडवतात, तिला सांगतात वहिनी नाव घ्या. तिला असते, ती म्हणते मला नाव येत नाही वगैरे. लाजणं ही संस्कृती आपली छान आहे. हो, पण तिला जर नाव घ्या असं म्हटलं मग ती डायरेक्ट नाव घेते का नवऱ्याचं. तिला सांगितलं वहिनी नाव घ्या, ती लगेच म्हणते का बबल्या असं म्हणते का, नाही ना महाराज. तर ती नाव घेण्यासाठी मध्ये काहीतरी टाकते. मग जसं नाव घेण्याकरता मध्ये काहीतरी टाकावं लागतं ना, तसं कोड सोडवण्यासाठी मध्ये काहीतरी टाकावं लागतं. आणि मग संसाराचं कोड सोडवण्यासाठी मध्ये काय टाकावं असा जेव्हा विचार आला ना, नाथबाबांनी गोड दृष्टांत टाकला पक्षाचा, अभंगाच्या पहिल्याच्या. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे महाराजांनी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे वेचायचं संपलं का जसे भूरकन उडून जातात ना, हो
पक्षाचं उदाहरण का दिलंय नाथबाबांनी ऐका ना. पक्षामध्ये आणि माणसामध्ये सदृशता आहे, साधर्म्य. पक्षी जसा स्वतंत्र आहे तसा मनुष्य सुद्धा स्वतंत्र आहे. पक्षी आकाशामध्ये फिरतो तसा मनुष्य सुद्धा आत्मा आकाशामध्ये फिरतो. पक्षाला 2 पंख आहेत, तसे प्रत्येक जीवाला देवाने 2 पंख दिलेत. कुठले कुठले 2 पंख आहेत दादा? त्यातला मानवाला दिलेला पहिला पंख म्हणजे प्रयत्न आहे, आणि दुसरा पंख प्रारब्ध आहे. प्रयत्नाला या जगामध्ये काहीही अशक्य. मराठीमधली म्हण तुम्हा सर्वांना पाठ आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नाला या जगामध्ये काय अशक्य. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रयत्नाचं इतकी सुंदर सुंदर उदाहरण आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देखे उत्पलवना सरीसा पक्षी पळासी झोंबे जैसा सांगे केवी नरू तैसा पावे वेगा. पाडाला आलेला आंबा पोपटाने बघितला, पंख फडफडवलेत, भरकन गेला, आंबा खाल्ला, निघून गेला. तोच आंबा तुम्हाला मला दिसला. आपल्याला जाता येईल का दादा आंब्यापर्यंत? नाही जाता येणार. का नाही? पंख नाहीत म्हणून. मग पंख नाहीत म्हणून आपल्याला जाताच येणार नाही. ज्ञानोबाराय म्हटले नाही, जाता येईल, पण कसं जावं लागेल? तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित टाके. माणसाने जर प्रयत्न केला तर माणूस सुद्धा आंब्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानेश्वरीतलं प्रयत्नातलं पहिलं उदाहरण आहे. दुसरं प्रयत्नाचं उदाहरण ज्ञानोबा लिहिता, का टिटुबी चांजुवरी मापसुये सागरी. टिटवीचं असं गोड उदाहरण दिलंय, मोठा दृष्टांत आहे. वेळ संपूर्ण चाललेली आहे, तर मुद्दा मला तुम्हाला फक्त एवढाच सांगायचा आहे. मग पक्षाला जशी 2 पंख आहेत तसे माणसाला सुद्धा 2 पंख आहेत. मग म्हणून पक्षाचा दृष्टांत नाथबाबांनी दिला. आता पक्षी जसा आकाशामध्ये फिरतो तसा मनुष्य सुद्धा आत्मा आकाशामध्ये फिरतो. म्हणून प्रयत्न पहिला पंख आहे, प्रारब्ध दुसरा पंख आहे. प्रारब्धा संबंधाने मी 2-1 मिनिटं बोलेलच. तुर्तास फक्त एवढं सांगतो की पक्षी अंगणामध्ये उतरतात, मग दाणे वेचायचं संपलं का जशी भुरकन उडून जातात ना, महाराज म्हटले असं तुम्ही संसारामध्ये राहायचंय. कोणासारखं? तैसे असावे संसारे, 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 तैसे असावे संसारे. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे. जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरे, संसारे, जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची विठोबा रखुमा भव्यत्यदि तदा दुःखैर्नलिपेरन नलराम युधिष्ठिरा. या लोकांना सुद्धा कर्माचा प्रतिकार करता आला नाही. आमच्याकडे प्रसिद्ध अभंग आहे, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा, कर्मे रावण क्षयो
वियोग घडला. आहे का नको? कर्माचा प्रतिकार कोणालाच करता आला नाही, म्हणून तोपर्यंत राहावंच लागणार आहे. जो वरी प्राचीनाची दोरी. मग ठीक आहे, पक्षाचं उदाहरण कुठेतरी नाथबाबांना जरा कमी वाटलं, कारण पक्षी कधीतरी फळाविषयी आसक्त होतो, बंधनामध्ये अडकतो. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असं छान चिंतन आहे. बंधुरात्मना मनस्तस्य या श्लोकावर ज्ञानोबांनी पोपट पकडणाऱ्याचा दृष्टांत दिलाय. ऐका, आकाशामध्ये विहार करणारा पक्षी पिंजऱ्यामध्ये दिसला का? फळाविषयी आसक्त झाला म्हणून. हो, ज्ञानोबराय म्हटले पोपट पकडणारे कसे पकडतात तुम्हाला माहितीये? हो, दोन झाडांच्या दरम्यान अशी दोरी बांधल्या जाते जंगलात. त्या दोरीमध्ये एवढं एवढं पायपाचं तुकडं टाकलं जातं आणि त्या पायपाच्या तुकड्याजवळ पोपटाचं आवडतं फळ ठेवलं जातं, बांधलं जातं. पोपटाला कोणतं फळ आवडतं? पेरू का मिरच्या? मिरची पण आवडते त्याला. ऐका ना, पोपटाने तो पेरू बघितला की त्याला आनंद वाटतो. पेरू खाण्याकरता तो त्या नळीवर बसतो आणि नळीवर पोपटाचं वजन पडलं का नळी गर्रकन उलटी फिरते, पोपट उलटा लटकतो. ज्ञानोबा लिहितात बंधुरात्मना मनस्तस्य या श्लोकावर, शोकाचे निअंग भारे नलिका गोविंद नली एरी मोहरे परी उडावे तेन पुरे मन शंका. मग तो काय करतो? वायाची मान पिळी आटुवे अति जवळी टिटांतू नळी धरुणी टाके. ज्ञानोबांना हसू आलंय. त्याला असं वाटतं म्हणे मी बांधलो असे पुढा, ऐस्या भावनेचा बद्ध मोडा की मोकलिया पायाचा चवडा गोवी अधिके. घट्ट धरतो. त्याला असं वाटतं पाय जर सोडून दिले तर पेरू खायला मिळणार नाही, पण तेवढ्यामध्ये तो शिकारी येतो, त्याला ओढतून पिंजऱ्यामध्ये टाकतो. आकाशामध्ये विहार करणारा पक्षी पिंजऱ्यात अडकला. पिंजरा सोन्याचा जरी असला तरी तो पक्षाला पिंजरा नाही आवडत. महाराज, हे गोड भावगीत आहे ना बाबूजींनी गायलेलं. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर इरवीराने, दरी डोंगर इरवीराने, जहा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा. पक्षाला पिंजरा नाही आवडत महाराज, पण असा आकाशामध्ये विहार करणारा पक्षी, ऐका ना, पिंजऱ्यामध्ये अडकला. म्हणून पहिल्या चरणामध्ये दिलेलं पक्षाचं उदाहरण कमी वाटलं, म्हणून नाथबाबा म्हटले वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठवून गेला. वस्ती करा सारखं राहा. आता वस्ती कर कसं? विठ्ठल रस्त्याने जाणारा कुणीतरी वाट सुरू. हो, आता मुक्काम अंधार झाला, इथे थांबला. ऐका ना, मस्त ओट्यावर वळकटी पसरवली, सुखाने झोपी गेला. सूर्योदय झाला, उषक काल झाला, प्रातःकाल झाला, वळकटी गुंडाळी की चालला. तो असं म्हणतो का या जागेवर मी रात्री मुक्कामाला होतो, ही जागा माझी आहे? नाही महाराज, तुम्ही सर्वजण मला सांगा, ही जागा आपली आहे? आपण कायमस्वरूपी इथे आहोत का? नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं नाही लागणार, जावंच लागणार आहे महाराज. मातोश्रींच्या वर्ष श्राद्धाला मी बोलतोय, तुम्ही सर्वजण ऐकताय. मग आपण सर्वजण राहणारच आहोत. उद्या आपल्यापैकी कुणी एक राहणार नाही. उद्या म्हणजे उद्या नाही, घाबरू नका, खरंच ना. पण प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्हाला सांगू, मरावंच लागतं महाराज. राष्ट्रसंत पूज्य मोरारी बापूंची आमच्या धुळ्याला रामकथा झाली. बापूंनी सांगितलेलं उदाहरण सांगतो, थांबतो. एका माणसाची मोटरसायकल चोरीला गेली म्हटले. त्याने पोलिसात तक्रार केली, नाही मिळाली. हो, बऱ्याच वेळा हरवलेली वस्तू पोलिसात गेल्यावरही सापडत नाही. मला तर, मी घरी ज्या दिवशी असेल पेपरवाल्याने पेपर टाकला ना, अगोदर आमचं ते धुळे आवृत्ती पान काढतो, ते वाचून काढतो. मिनिमम कमीत कमी 8 ते 10 ठिकाणी चोऱ्या झालेल्या असतात. चोरच सापडत नाही महाराज. बरं, मी कीर्तन करून घरी जातो ना अक्षय महाराज 1-1.5 वाजता, बऱ्याच वेळा परत निघून जातो तेव्हा. हो, तोपर्यंत पेट्रोलिंगच्या गाड्या फिरत असतात, तरी चोर सापडत नाही. अजून दुर्दैव सांगू,
बऱ्याच वेळा तर घरी जाताना मला चोर सापडतात. खरंच मला चोर सापडतात, पण सापडत नाही चोर त्यांना. हो, कुठेतरी मी असं वाचलं होतं एकदा, पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्र तिन्ही पोलीस एकत्र आले आणि लंच टाइम मध्ये त्यांची गाठ झाली. जो तो ज्याच्या त्याच्या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं कौतुक करायला लागला. पंजाबवाला म्हटलं, ए, आमच्या पंजाबची पोलीस यंत्रणा इतकी खतरनाक आहे, ज्या दिवशी चोरी ना दुसऱ्याच दिवशी चोराला पकडतो. गुजरातवाला म्हटलं, खाली बस, तुमच्यापेक्षा खतरनाक पोलीस यंत्रणा आमच्या गुजरातची आहे. म्हणे कसं काय? तुम्ही दुसऱ्या दिवशी चोराला पकडताना, आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे ज्या दिवशी चोरी आम्ही त्याच दिवशी चोराला पकडतो. तिथे आपला महाराष्ट्रीयन पोलीस होता. तो म्हणे, तुम्ही दोघ जण शांत बसा, तुमच्यापेक्षा खतरनाक आणि कार्यक्षम पोलीस यंत्रणा आमच्या महाराष्ट्राची आहे. म्हणे कसं? आम्हाला चोरी व्हायच्या आधी 2 दिवस माहिती असतं चोरी कोणाच्या घरी होईल बुवा. आता याची मोटरसायकल चोरीला गेली, याने पोलिसात तक्रार केली, नाही मिळाली, सरळ उठला, स्मशानात जाऊन बसला. तुमच्यासारखे सुजान माणसं होते. गेले, दादा चांगल्या घरातले दिसतात. तो म्हटलं, हो, मग इथे का बसलात? तो म्हटलं, माझी मोटरसायकल चोरीला गेली हो. ते म्हटलं, हो, मग पोलिसात तक्रार करा की. म्हटलं, केली होती, नाही मिळाली, मी इथे का बसलात? त्याने दिलेलं उत्तर मोठं गोड आहे. तो म्हटला, चोर किती का पळे ना, पण एक ना एक दिवस इथेच येईल ना. कुठे? सर्वजण तयारीत राहा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जावं नाही, जावंच लागणार आहे दादा. मग जावंच जर लागणार आहे, हो हो, तर मग असं राहा ना, म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन. ऐसे असता भयंकवना, ऐसे असता भयंकवना, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. ऐसे असता भयंकवना, ऐसे असता भयंकवना, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरे, संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरे, जोवरी प्राचीनाची दोरे, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, असावे संसारी. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही असं जर राहिलं तर तुम्हाला भीती वाटणार नाही. ऐसे असता भय कवन. आपण नाथबाबांना विचारू ना, नाथबाबा तुम्ही सांगताय ना आम्हाला ऐसे असता भय कवन, अहो मग कैसे असता भय कवन? कसं राहिलं म्हणजे भीती राहणार नाही? नाथबाबा सांगतील, अरे बाबा ऐक ना, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, ऐसे असता भय कवन. वस्ती कर वस्ती आला ना, प्रातःकाळी उठवून गेला, ऐसे असता भय कवन. असं जर राहिलं तर भीती राहणार नाही. येण्याप्रमाणे अभंगाच्या 4ही चरणांचा अर्थ आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तू निवृत्ती पगार आणि आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ निवृत्ती पगार, त्यांच्या भगिनी सौभाग्यवती निर्मला यशवंत बर्वे, सौभाग्यवती पूजा दिगंबर घडोजे आणि या सर्वच मंडळींनी, समस्त पगार परिवाराने या कार्यक्रमाचं अतिशय गोड नियोजन केले. परमश्रद्धेय आदरणीय महंत
आमचे हृदयस्थ मित्र संजयानंद महाराजांची प्रासादिक उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. ही सर्वच कलाकार गुणजन मंडळी अतिशय सुंदर. खरं तर आमच्या या सर्व कलाकार गुणजनांकरता आणि साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, गोड मंगलमय पवित्र वातावरण आपण मातोश्रींना श्रद्धांजली या निमित्ताने समर्पित करणार आहोत. कीर्तनाचा समारोप करतो. पुढे रामकृष्ण हरी म्हणतो. सर्वांनी माझ्या पाठीमागे रामकृष्ण हरी म्हणा. आपण श्रद्धांजली समर्पित करूया आणि कार्यक्रमाला विराम करूया. सर्वजण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सर्वजण म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 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 पुंडली